जय भीम. विकास कांबळे. गेल्या 32 वर्षात औद्योगिक आणि सेवा क्षेत्रात वाढ झाल्याने भारताच्या एकूण सकल उत्पादनात म्हणजे GDPमध्ये 1990 ते 91 मधील 35% गेल्या 2023 आर्थिक वर्षात 15% घसरला आहे. म्हणजे खूप कमी झालेला आहे. सध्या कृषी क्षेत्राचा भारताच्या एकूण GDPमध्ये सुमारे 18 ते 19% वाटा आहे. त्यामध्ये महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत कृषी क्षेत्राचे मोठे महत्त्व असून राज्याच्या GDPमध्ये 11% वाटा आहे आणि 50%हून अधिक मनुष्यबळ अवलंबून आहे. तर सांगायचं मला असं की शेती क्षेत्र जे आहे ते आत्ता थोडं वाढलं पाहिजे आणि शेतीवर सगळं अवलंबून आहे. औद्योगिकीकरणामुळे शेती क्षेत्र कमी झालं असं सरकारचं म्हणणं आहे. तर जर औद्योगिकीकरण वाढलं असेल तर बेरोजगारी का वाढली हे मुख्य कारण याचं आहे. त्यामुळे आपण सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे. औद्योगिकीकरण वाढलं पाहिजे आणि शेतीचा वाटासुद्धा वाढला पाहिजे. कारण शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे.